गेलो होतो गावात डाळ आणायला. मम्मीने सांगितलं डाळ घेऊन ये आणि पसरून घाल वाळत. मी म्हटलं घेतलं म्हणावं. मग मी पण पसरलं केलतान आणि घेतली डाळ. नियोजन केलं आणि डाळ पसरायला नादाला लागलो. कडक ऊन पडलेलं. डाळ म्हटलं आता जाळच होतो डाळाचं म्हटलं. एवढं कडक ऊन पडलेलं काय सुट्टी नाही म्हटलं. मसराची पाणी पाजूया म्हटलं तवर शर्टला पाजलं. म्हशीला पण पाजूया म्हणलं. लय ऊन लागायला लागलेलं म्हशीला पण. तोपर्यंत आलो आमच्या बागेत जाऊन. बघा द्राक्ष आहेत बघा आमची. पिकायला लागले अजून. पिकल्यानंतर लय गोड लागतात बघा. तोपर्यंत म्हशी झालतं पाणी पिऊन. मग आता वैरण टाकूया म्हटलं. शेंड्याला घेतलं. शेंड्या वैरण टाकले. म्हशीला टाकलं बुडकं म्हटलं आता त्या घातलं खायला आणि गेलो घरात. पाय धुतलं आणि पहिले बसलो जेवायला. जेवण झाल्यानंतर जायचं मला तासगावला. मग निघालो तासगावला मी. द्राक्षभूमी या चौकात आल्यावर तासगाव आल्याची फिनिंग होत्या बघा. आलो गणपती मंदिरापाशी. आमची तासगावची ओळख म्हणजे आमचं गणपतीचं मंदिर. तुम्ही नक्की तासगाव आल्यामुळे गणपतीच्या मंदिराला भेट द्या. मग महाराजांचा घेतला आशीर्वाद आणि डायरेक्ट भाजी मंडईत गेलो. कसं शेतकरी बनल तसं बाजार घ्यायला केली सुरुवात मी. इथं सगळा ताजा माल असतोय बघा. तुम्ही नक्की इथे भेट देऊन बघा. छत्रपती शिवाजी व्यापारी संकुल गाळा नंबर 1 स्टँड चौक थोरवले ब्रदर्स. योग्य नक्की भेट द्या. होलसेल दरात आहे. होलसेल नक्की येऊन बघा. योग्य भाजीपाला मिळेल. बाकी सगळी कामं आवरून टाकूया म्हणलं गाडीत. गेलो मित्राच्या घरी जरा. मित्राची मुलगी बघा कशी पळत. इकडे म्हटलं तिला मला दे. नाही फोडत का? नाही येत फोडायला. असंच खायचं. बर खात. मग आलो आमच्या फुलावरती. आता तुरचे गाव. आता कारखाना चालू झाला म्हटलं हे असणारच. मग आता डाळ वाळल्या का बघितले. थोडं गोळा करायला आता असं म्हणलं तर जोरात येतोय म्हणलं डाळीचा. घेतले खांद्यावर आणि गेलो खाली घरात.